नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदिताई तटकरे यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केलेली आहे. तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही बघू शकता बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदिताई तटकरे यांनी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे आणि लाडक्या बहिणींना खुश केलेलं आहे. सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज आलेली आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून बहिणींनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण आरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला खूप दिवसापासून ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती की सर नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, नोव्हेंबरचे पैसे कधी मिळतील, हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर त्याचंही उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता बघा, नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे, कारण त्याचं जी आर या ठिकाणी आलेला आहे आणि जी आर आल्याच्यानंतर जो निधी असतो तो निधीसुद्धा ठिकाणी पाठवलेला आहे. फक्त तुमच्या अकाउंटवर पैसे जमा व्हायचे बाकी आहेत. आता बघा बहिणींनो, तुम्ही म्हणता की सर पैसे कधी जमा होतील, सर पैसे कधी मिळतील. तर आज या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे तुमच्या मनामधील ज्या शंका आहे, जे काही तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न आज या ठिकाणी दूर होऊन जातील. प्लसमध्ये तुम्हाला एक आणखी खुशखबर मिळणार आहे, ती म्हणजे की KYC बाबत. तर KYC बाबत या ठिकाणी महत्त्वाची घोषणा मंत्री आदिताई तटकरे यांनी केली आहे, तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला KYC बाबत महत्त्वाची गुड न्यूज पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर हप्त्याविषयी तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे आणि डिसेंबर हप्त्याविषयी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत बघा, कारण मी सांगितलेलं आहे प्रवीण आरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर तुम्ही आपले कमेंट चेक करू शकता. भरपूर बहिणी या ठिकाणी पॉझिटिव्ह कमेंट करताय की सर तुमची माहिती खरी असते आणि मी तुम्हाला खरीच माहिती देत असतो, तेही पुराव्यासहित. म्हणूनच या ठिकाणी माझा येतो असा आहे की बहिणींना खरी माहिती या ठिकाणी अगदी सोप्या भाषेमध्ये मिळाली पाहिजे, म्हणून तुम्हाला मी सर्व माहिती खरी या ठिकाणी देत असतो पुराव्यासहित. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. ती घोषणा काय आता आपण जाणून घेऊया, पुराव्यासहित संपूर्ण माहिती बघूयात. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आले प्रॉपर्टी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता ही महत्त्वाची घोषणा नेमकी काय हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. आणि ही घोषणा कोणी केलेली आहे, तर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. आता नेमकी ही घोषणा काय, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी पुराव्यासहित दाखवत आहे. तर बहिणींनो बघा, KYC प्रक्रियेमध्ये झालेल्या ज्या काही चुका आहे, त्या चुका या ठिकाणी दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी देण्यात येणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. म्हणजेच बघा बहिणींनो, भरपूर बहिणींनी KYC केली. आता कमेंट करून सांगा बरं, किती बहिणींची KYC झाली आहे. ज्या बहिणींची KYC झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली आहे. ज्या बहिणींची KYC झाली नसेल त्या बहिणींनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. ज्यांची झाली असेल त्यांनी लिहून पाठवा की हो सर माझी झालेली आहे. आणि ज्या बहिणीची झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर माझी KYC झालेली नाही आहे. आता बघा, ज्या बहिणींची KYC झाली आहे तर त्या बहिणींना लगेच हप्ता जमा होणार आहे. ज्या बहिणीची KYC बाकी असेल अशा बहिणींची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. कारण की बहिणींनो, KYC करण्यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. म्हणजेच तुमच्याकडे आता फक्त ठिकाणी 15 दिवस उरलेले आहे. या 15 दिवसामध्ये तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. पण भरपूर बहिणी शिकलेल्या नाही आहेत, त्यांना KYC करता येत नाही. तर अशा बहिणींची मदत मी फ्रीमध्ये करतो आहे. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्यासोबत प्रवीण आहे असा एकमेव व्यक्ती की जो तुमच्यासोबत नेहमी उभा राहणार आहे आणि तुम्हाला जी काही अडचण असेल त्या अडचणी ठिकाणी दूर केल्या जाणार आहे. म्हणून बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या कोणत्याही अडचण असेल तर त्या दूर करण्यासाठी मी या ठिकाणी बसलेलो आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की सर मला ही अडचण येत आहे, सर माझी KYC झालेली नाही आहे. तर तुमची KYC सुद्धा फ्रीमध्ये करून मिळणार आहे आणि तुम्हाला हप्तासुद्धा ठिकाणी वेळेवर पाठवला जाणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. तर बघा, ज्यांची KYC झाली असेल त्यांनी हो लिहून पाठवा, ज्यांची झाली नसेल त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे. आता बघा, आता यामध्ये काय झालं, भरपूर बहिणी KYC केली. तर KYC करताना भरपूर बहिणी चुकीची माहिती दिली, म्हणजे चुका केल्या. आता भरपूर बहिणी या ठिकाणी कमेंट करून विचारतो की सर या ठिकाणी माझ्याने चुकी झालेली आहे, आता मला एडिट करता येईल का, सर मी KYC पुन्हा करू शकते का. तर बघा बहिणींनो, या ज्या काही तक्रारी बहिणींच्या येत होत्या, तर ह्या सर्व तक्रारी माझ्यापर्यंत आल्याच्यानंतर मी स्वतः ठिकाणी पाठपुरावा केला आणि मंत्र्यांपर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवली. यानंतर
ज्या ज्या बहिणींचा हा प्रॉब्लेम येत होता त्या बहिणींचा हा प्रॉब्लेम या ठिकाणी दूर करण्यासाठी मंत्री महोदयांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि तुम्हाला चुका दुरुस्त करण्यासाठी एक वेगळी संधी दिली आहे. म्हणजेच एक संधी देण्यात आलेली आहे आणि ही संधी एकदाच मिळणार आहे. गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला पुन्हा पुन्हा ही संधी मिळणार नाही आहे. तर आता तुमच्याने ज्या काही चुका झाल्या असतील, जसे तुमचं नावमध्ये तुमचे नाव या ठिकाणी चुकीचे टाकले गेले असेल, बँक डिटेल चुकीचे टाकले गेले असेल, जी काही माहिती तुम्हाला विचारलेली आहे ती जर का तुमच्यानं चुकीची भरली गेली असेल तर ती माहिती तुम्हाला पुन्हा एकदा एडिट करता येणार आहे. म्हणजेच पुन्हा एकदा तुम्हाला ते नव्याने भरता येणार आहे आणि ही संधी तुम्हाला एकदाच मिळणार आहे. म्हणून ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका तुम्हाला दुरुस्त करून घ्यायच्या आहे. ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. ठीक आहे. तर ही सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा तुमच्यासाठी आलेली आहे. पहिली ही महत्त्वाची गुड न्यूज तुम्हाला दिली गेली आहे की तुम्हाला चुका जर तुमच्या झाल्या असतील KYC करताना तर चुका दुरुस्त करून मिळणार आहे. तर आणि ही चुका करण्यासाठी तुम्हाला एकदाच संधी मिळणार आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता बघा, KYC करण्याची जी अंतिम मुदत होती ते 31 डिसेंबर 2025 या ठिकाणी आहे आणि योजनेचा बहुतांश लाभार्थी ह्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला आहेत. तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील ज्या महिला आहेत त्या शिकलेल्या नसतात, त्यांना KYC या ठिकाणी करता येत नाही आहे, त्यांना मोबाईल चालवता येत नाही आहे. तर अशा महिलांची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ठीक आहे. तर काळजी करायची आवश्यकता नाही आहे. काही अडचण असेल तुम्ही बिंदासपणे विचारू शकतात. पुढे बघा, KYC करताना त्यांच्याकडून काही त्रुटी या ठिकाणी होणे नैसर्गिक असल्याने अशा चुका सुधारण्याबाबत विभागाने अनेक विनंत्या आल्या होत्या. बघा, विभागाकडे अनेक विनंत्या आलेल्या होत्या. मी सुद्धा या ठिकाणी ज्या विनंत्या त्या केल्या होत्या, म्हणून या ठिकाणी हा जो काही निर्णय तो घेण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, काही अडचण असेल तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बहिणींनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला अपडेट मिळणार नाही आहे. तर लवकरात लवकर ज्या बहिणी राहिलेल्या असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा, त्यांनी पटापट खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा आणि त्या बटनाला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये बहिणींनो, फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे. तुम्हाला कोणतीही या ठिकाणी गोष्टीची वाट बघायची या ठिकाणी वाट बघता येणार नाही आहे. तुमची सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळत राहणार आहे अगदी फ्रीमध्ये. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. बाकी सर्व काम या ठिकाणी मी करणार आहे. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट मिळणार आहे. फक्त चॅनलला सर्व बहिणींनी सबस्क्राईब करा. खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, या ज्या काही चुका आहे या सुधारण्यासाठी या ठिकाणी विनंती केल्याच्या नंतर या चुका आता सुधारण्यासाठी एक वेगळी संधी दिली आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात असल्याने झालेल्या ज्या काही चुका असतील त्या दुरुस्त करण्याची संधी देणे आवश्यक असल्याचं मत मंत्री तटकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांचे पती किंवा वडील हयात नसतील अशा महिलांना स्वतंत्रपणे KYC या ठिकाणी KYC पूर्ण करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि KYC प्रक्रिया अधिक सोपी आणि सुलभ करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचंही मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच काय, तर जास्तीत जास्त बहिणींना लाभ मिळावा म्हणून ही KYCची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवून दिलेली आहे. तर सर्वांनी ही KYC करून घ्या जेणेकरून तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर का KYC केली नाही तर तुमचा लाभ जो आहे तो बंद होऊन जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. आता झालं ही KYC बाबत. आता बहिणींना प्रश्न पडला आहे की सर आम्हाला ठिकाणी हप्ता कधी मिळणार आहे. तर बघा बहिणींनो, लक्षात घ्या, नोव्हेंबर हप्ता जो आहे तर नोव्हेंबर हप्त्याचा GR आलेला आहे आणि GRमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नोव्हेंबरचे तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार त्यासाठी जो काही निधी असतो तो निधीसुद्धा ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे जो निधी आहे तो निधी या ठिकाणी पाठवलेला आहे. विभागाकडे निधी पाठवल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जात असतात. पण या ठिकाणी पैसे जमा व्हायला अजून या ठिकाणी विलंब होत आहे. आता तो विलंब का होत आहे बघा, आता निवडणूक आहे तर निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळणार ही गोष्ट लक्षात ठेवा. निवडणुका 20 तारखेपासून स्टार्ट होत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा. तर 20 तारखेच्या तुम्हाला पैसे कधी मिळतील, म्हणजेच आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. आज किंवा उद्यामध्ये तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे. कारण की निवडणुकीच्या अगोदर बहिणींना खुश करणं या ठिकाणी सरकारचं काम आहे, म्हणून तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर हे पैसे मिळणार आहे. तर बहिणींनो, काळजी करू नका, आज किंवा उद्यामध्ये तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आणि हे पैसे आल्याच्यानंतर लगेच डिसेंबरचा सुद्धा हप्ता येणार आहे. ठीक आहे. तर सर्वच तुम्हाला माहिती मी दिली आहे नोव्हेंबरच्या हप्त्याविषयी, डिसेंबरच्या हप्त्याविषयी आणि KYC बाबत सुद्धा जी महत्त्वाची घोषणा आदित्य तटकरे यांनी केली होती त्याची माहिती दिली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहिती कशी वाटली, खरी वाटली की खोटी वाटली कमेंटमध्ये सांगा. कारण की तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती, 100% खरी माहिती मी देत असतो. म्हणून बहिणींनो, एकच काम करा की जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करून द्या. तुमच्या शेजारी पाजारी महिला असतील, तुमच्या नातेवाईकमधील ज्या महिला असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करून द्या आणि आपल्या चॅनलला फक्त फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवा. बाकी सर्व मदत तुम्हाला फ्रीमध्ये केली जाणार आहे आणि सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. फक्त सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.